धन निरंकारजी, हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणजे विजयदशमीचा सण म्हणजे दसरा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो आणि या सणा दिवशी सर्व कुटुंबातील लहान थोर शमी वृक्षाची पाने सोने म्हणून एकमेकाला देवाणघेवाण करतात। पौराणिक कथेनुसार या शमी वृक्षाची कथा अशी आहे, एका काळामध्ये जारो आणि सुमेधा नावाची दोघं दंपती जीवन करीत असताना त्या दोघांना एक शमिका नावाची पुत्री होती आणि त्या शमिका नावाच्या पुत्रीचे विवाह धौम्य महर्षीचे पुत्र असणारे कौशिक महर्षी यांचे शिष्य असणारे मंदार याच्या सोबत होते। शमिका आणि मंदार हे दोघे दाम्पत्य वायुविहारासाठी जंगलामध्ये जात असताना त्यांना भृशुंडी नावाच्या ऋषीचे दर्शन होतात। भृशुंडी त्यांना सुंड असते हत्तीसारखे सुंड पाहून शमिका त्या ठिकाणी त्यांच्यावर अपहास्य करून हसते। भृशुंडी महर्षींना राग येतो, त्यांनी आपल्या हसण्याचे कारण विचारतात। त्यावेळेस शमिका काही उत्तर न दिल्याने भृशुंडी महर्षींनी आपला अपहास्य सहन न करता शमिका आणि मंदार यांना श्राप देतात, तुम्ही या ठिकाणी दोघे वृक्ष होऊन राहावा असे श्राप दिला असताना ते दोघे दाम्पत्य आपली क्षमा याचना करतात, भृशुंडी महर्षीच्या चरणाला लागतात आणि वेळोवेळी विनवणी करत असताना क्षमा याचना मागितली असताना भृशुंडी महर्षींनी त्यांना उशाप देतात की ज्या वेळेस तुम्हाला गणपतींचं दर्शन होईल त्यावेळेस तुम्ही या शापातून मुक्त व्हा। शमिका आणि मंदार हे दोघेही त्या ठिकाणी वृक्ष होऊन थांबतात। शमिका जे वृक्ष होते त्या वृक्षाचं नाव शमी वृक्ष असे म्हटले जाते, मंदार जे वृक्ष बनतो त्या वृक्षाचे नाव मंदार वृक्ष असे नाव पडते।